दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी इथं अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या डोक्यात वार करून तिच्या अंगावरील सोनं लुटून नेल्याची घटना घडली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी इथं शेतातील वस्तीवर एकट्याच राहणाऱ्या एका महिलेला गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी डोक्यात वार करून गंभीर जखमी करून तिच्या अंगावरील सोनं लुटून नेल्याची घटना घडली। हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला। संबंधित गंभीर जखमी महिलेला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे कंदलगाव, गावडेवाडी, अंथरोळी परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोकं वर काढल्याचं स्पष्ट झालं आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रेखा लक्ष्मण गावडे, वय 50, राहणार गावडेवाडी असं या महिलेचं नाव आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: गावडेवाडी कंदलगाव रस्त्यावर गावापासून 1000 फुटावर मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागे रेखा गावडे यांची शेती आहे। चारही बाजूंनी ऊस असलेल्या शेतात त्या झोपल्या होत्या, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी वस्तीवर येऊन त्यांच्या अंगावरील सोनं लुटण्याचा प्रयत्न केला। विरोध केल्यानंतर धारदार हत्यारानं डोक्यात वार केले। डोक्यात गंभीर वार झाल्यानं त्या रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडल्या। त्यानंतर चोरटे त्यांच्या कानातील, नाकातील आणि गळ्यातील सगळं सोनं काढून घेऊन पसार झाले। शेतात त्या एकट्याच राहत असल्यामुळं आणि गंभीर जखमी झाल्यानं त्या जागच्या हलल्या नाहीत। ही घटना कुणाला कळाली नाही। शुक्रवारी सायंकाळी त्या गावातील डेअरीला दूध घालण्यासाठी आल्या नाहीत, तेव्हा त्यांच्या दिराचा मुलगा म्हाळप्पा गावडे हा पाहण्यासाठी शेतात गेला। त्यावेळी त्या रक्तबंबाळ अवस्थेत वस्तीवर आढळल्या। ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणलं। गंभीर जखमी झाल्यानं त्यांना पुढं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलीस पाटील विजय गावडे यांनी मंद्रुप पोलिसांना याची माहिती दिली। परिसरात मारहाण करून लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतंच पकडलं होतं, मात्र आता पुन्हा चोरट्यांनी डोकं वर काढलं आहे। गावडेवाडीतील या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मंद्रुप पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।